माजी सभापती जिल्हा परिषद पुणे यांच्या निवासस्थानी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। या पत्रकार परिषदेत पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माननीय प्रदीपदादा गारटकर, इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माननीय श्री हनुमंतआबा कोकाटे आणि इंदापूर नगरपालिकेतील तरुण तडफदार नगरसेवक तसेच इंदापूर शहरचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष माननीय बाळासाहेब ढवळे तसेच आमचे सहकारी मित्र माननीय शिवाजीराव तरंगे या आज या पत्रकार परिषदेत उपस्थित आहेत आणि माझे सर्व पत्रकार बांधव आमच्या विनंतीला मान देऊन इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचे मी प्रवीण भैया माने मित्र परिवारातर्फे सहर्ष स्वागत करतो। यानंतर प्रवीण भैया आपलं मनोगत व्यक्त करतील। प्रथमतः सर्व पत्रकार बांधवांचं व सहकाऱ्यांचं मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं, सोनाई परिवाराच्या वतीनं, माने परिवाराच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वागत करतो। आजच्या या प्रेस कॉन्फरन्ससाठी आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर, तालुक्याचे अध्यक्ष हनुमंत आबा कोकाटे, बाळासाहेब ढवळे, राजेजी जामदार, शिवाजीरावजी तरंगे व सर्व कार्यकर्ते मंडळी सगळी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहेत। खरं तर आजची पत्रकार परिषद बोलवण्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की आपल्याशी काही हितगुज करण्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आता लोकसभेचं धुमश्चक्री सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवर आपल्या सगळ्यांना एक संवाद साधण्यासाठी आपल्याला बोलवलेलं होतं। आमच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपलं स्वागत करतो। खरं तर माने कुटुंब नेहमीच पवार कुटुंबासोबत या ठिकाणी राहिलेलं आहे आणि राज्याच्या राजकारणामध्ये अनेक असे बदल झालेले आहेत हे आपल्याला देखील या ठिकाणी माहिती आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांचे हात बळकट करून दादांची ताकद वाढवण्यासाठी आम्ही माने परिवारानं किंवा सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातीर व इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी सन्माननीय अजितदादांच्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे उभं राहण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे। अजितदादांनी राज्याच्या विकासासाठी अजितदादांनी भाजपबरोबर जाण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आणि महायुतीमधील सर्वच पक्ष देशाचे नेते नरेंद्रजी मोदी साहेब यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत आणि आम्हीही येणाऱ्या काळामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण या ठिकाणी काम करणार आहोत। खरं तर इंदापूर तालुक्यामध्ये आता महायुतीचा प्रचार या ठिकाणी सुरू होणार आहे। इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तामामा भरणे असतील, प्रदीपदादा गारटकर असतील, महायुतीतील सर्वच नेते मंडळी या ठिकाणी असतील, हर्षवर्धन भाऊ पाटील असतील, हे सगळ्यांबरोबर आम्ही आजपासूनच या ठिकाणी प्रचार या ठिकाणी सुरू करणार आहोत। खरं तर हे करत असताना मला आवर्जून सांगायचं आहे की एक 8-10 दिवसापूर्वी बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा वहिनी पवार यांची या ठिकाणी उमेदवारी जाहीर झाली आणि सुनेत्रा वहिनींच्या माध्यमातून सुद्धा खूप सामाजिक या ठिकाणी कामं या परिसरामध्ये इंदापूर असेल, बारामती असेल, दौंड असेल या परिसरात सुनेत्रा वहिनींनी केली
आपल्याला सांगावं असं वाटेल की मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेचं गिनेज ऑफ रेकॉर्ड या सुनेत्रा वहिनींच्या माध्यमातून डॉक्टर तात्यासाहेब लहाने यांनी या ठिकाणी झालेला आहे. बारामती टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून हजारो महिलांना रोजगार देण्याचं काम सुनेत्रा वहिनींनी केलं. पण कधीही सुनेत्रा वहिनी प्रकाश झोतामध्ये या ठिकाणी आलेल्या नाहीत. नेहमी या ठिकाणी कामाला या ठिकाणी महत्त्व दिलं. आजीदादांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर महाराष्ट्रातील खमक्या नेता, सकाळी 6 वाजता उठून सर्वसामान्य गोरगरिबाची कामं करणारा, हा महाराष्ट्रातील हातावर मोजण्यासारखी बोटातला एक नेता म्हणजे अजितदादा आहेत की सकाळी 6 वाजता गोरगरिबाची या ठिकाणी कामं करतात. असा नेता आपल्याला महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पाहायला मिळते. दादांनी सुद्धा खूप या ठिकाणी कामं केलेली आहेत, शब्दाला पक्की आहेत. आपल्याला उदाहरणच तुम्हाला सांगायचं झालं तर बारामती तालुक्याच्या खालोखोल सगळ्यात जास्त विकासाची कामं बारामती नंतर कुठं सुरू असतील तर इंदापूर तालुक्यामध्ये या ठिकाणी सुरू आहेत आणि हे अजितदादांमुळे सुरू आहेत. आणि तालुक्याच्या विकासासाठी आपण सगळ्यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातीर अजितदादांचे हात बळकट करण्यासाठी दादांबरोबर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये 15-20 मला वाटतं 1 महिन्यापूर्वी दादा इंदापूर शहरामध्ये आले होते. त्या दरम्यानच्या काळामध्ये काय व्यापारी मंडळींनी अजितदादांना एक निवेदन दिलं होतं की पुगाव ते शिरसवडीचा एक ब्रिज जर इथं झाला तर ते ब्रिज झाल्यानंतर मराठवाड्यातील एक दरवाजा तिथं ओपन होईल आणि इंदापूर तालुक्यातील बाजारपेठेला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी महत्त्व प्राप्त होईल आणि इथल्या बाजारपेठेतील उलाढाल वाढेल आणि सर्व इथल्या इंदापूर तालुक्यामध्ये विकासासाठी खूप मोठी एक ताकद त्या ब्रिजच्या माध्यमातून होऊ शकते. अशी जेव्हा त्यांना भूमिका सांगितली तेव्हा अजितदादांनी अवघ्या 8 दिवसामध्ये 400 कोटीचा ब्रिज या ठिकाणी टाकून त्याचं टेंडर सुद्धा प्रसिद्ध करणारा नेता 8 दिवसामध्ये. आणि ही एवढं मोठं काम असं फक्त जी काय कामं आहेत ही अजितदादाच करू शकतात. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही सगळ्यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर अजितदादांच्या पाठीमागं उभा राहण्याचा, ठामपणे उभा राहण्याचा निर्णय आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे. यामध्ये सर्व कार्यकर्ते देखील सहभागी आहेत. आणि या दरम्यानच्या काळामध्ये हे सर्व होत असताना अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी पुढे जाणार आहोत. सोनाई परिवाराचे अध्यक्ष आदरणीय आमचे वडील आदरणीय दशरथदादा माने असतील, आमचं कुटुंब असेल, आम्ही सगळे परिवार त्यांच्या पाठीमागं या ठिकाणी खंबीरपणे सुनेत्रा वहिनींच्या आणि अजितदादांच्या पाठीमागं उभं राहणार आहे. आणि एवढं बोलतो म्हणजे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, नमस्कार. भैया साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. भैया साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. यानंतर आत्ताच आपल्या समोर युवा नेतृत्व आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती माननीय प्रवीण माने यांनी उद्याच्या लोकसभा निवडणुकीच्या बद्दल जी भूमिका या ठिकाणी स्पष्ट केली त्याबद्दल या ठिकाणी आदरणीय लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार साहेब यांच्या पाठीशी उभं राहण्याचा जो निर्णय त्यांनी या ठिकाणी जो घेतला त्याबद्दल मी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांचे मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो. त्यांच्या या निर्णयाचे मनापासून स्वागत करतो. आज सोनाई परिवाराचा एक इंदापूर तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर एक वेगळा परिवार या ठिकाणी या असलेल्या माने परिवाराने निर्माण केलेला आहे. त्यामुळं आज सोनाई परिवाराने सन्माननीय अजितदादांच्या पाठीशी, महायुतीच्या पाठीशी उभा राहण्याचा जो निर्णय घेतला त्यामुळं फक्त इंदापुरातच नाही तर संपूर्ण राज्यभरामध्ये महायुतीला एक अजून बळ मिळालेलं आहे. त्यांच्या या निर्णयामुळं अनेक लोकसभा क्षेत्रामध्ये त्याचा उपयोग देखील होणार आहे. त्यांनी घेतलेली भूमिका ही मला असं वाटतं की परवा जेव्हा भाजपचे नेते माननीय देवेंद्र फडणवीसजी या ठिकाणी आले होते, त्यांच्या घरी त्यांनी सदिच्छा भेट दिली होती, त्यावेळेला त्यांच्याशी झालेली चर्चा आणि एकूणच त्यांनी आता भूमिका मांडली की खूप लोकांची अशी परिस्थिती होती एकीकडे लोकसभेची निवडणूक लढवण्याचं समोरचा उमेदवार
त्यांची निवडणूक लढवण्याची पहिल्यापासूनचीच इच्छा आणि पुढं काही अडचण नसल्यामुळं आधीच त्यांचं तिकीट जाहीर झालेलं होतं. पण या ठिकाणी जे काही निर्णय घेत असताना पहिल्यांदाच भाजप आहे, अजितदादांचं असलेलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे आणि शिवसेनेचा असलेला एकनाथजी शिंदे साहेबांचं जी शिवसेना आहे यांनी पहिल्यांदाच एकत्र येऊन या सीट ॲडजस्टमेंटमध्ये थोडासा वेळ जात होता. त्यामुळं निर्णय घेणं आणि ते जाहीर करण्यामध्ये बराचसा कालावधी जात होता. म्हणून हे नाव ताबडतोब जाहीर करणं शक्य झालं नाही. पण त्या कारणानं समाजामध्ये आपल्या या लोकसभा मतदारसंघामध्ये बराचसा गोंधळाची स्थिती निर्माण झालेली होती. पण जसं परवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेबांनी बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार म्हणून सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांचं नाव जाहीर केलं, त्यावेळेला लोकांच्या मधला असलेला संभ्रम हा आता हळूहळू दूर व्हायला लागलेला आहे. आणि जसं आता प्रवीणने सांगितलं की लोकांना त्या राजकारणापेक्षा विकास महत्त्वाचा वाटतो. त्यामुळे सहानुभूतीपेक्षा विकासाला महत्त्व द्यायचं या भूमिकेतनंच प्रवीणची सुद्धा आत्ताची सोनाई परिवाराची ही भूमिका आहे. कारण माने परिवार, सोनाई परिवार हा विकासाच्या दिशेनं सतत क्षणाक्षणाला विकासाच्या दिशेने जाणारा हा परिवार आहे. त्यामुळे स्वाभाविकपणाने या राज्याचा, या भागाचा विकास कोण करू शकतो हे लक्षात घेऊन त्यांनी घेतलेला हा निर्णय निश्चित पद्धतीनं स्वागतार्ह आहे आणि त्याचबरोबर राष्ट्रहिताला देखील प्राधान्य देणार आहे. इथं उद्याची होत असलेली लोकसभेची निवडणूक ही स्थानिक विषयावरती होत नाही किंवा स्थानिक उमेदवारच द्यायचे असतात म्हणून ते उमेदवार दिले जातात. पण ही खऱ्या अर्थानं होत असलेली निवडणूक ही राष्ट्रहिताला प्राधान्य देणारी आहे. त्यामध्ये सरळच विचार करायचा म्हटलं तर नरेंद्र मोदी का राहुल गांधी असं सरळ विचारणारी ही निवडणूक आहे. आणि गेल्या 10 वर्षातला नरेंद्र मोदींचा कारभार जर पाहिला तर आम्हाला असं वाटतं की त्यांनी अत्यंत उत्तम पद्धतीचा कारभार केलेला आहे. विकास तर प्रचंड वेगाने केलाय, तो अनेक क्षेत्रामध्ये केलाय, त्याच्याविषयी मी इथं आता बोलण्याची गरज नाही. पण विकासाबरोबर या ठिकाणी या देशाचं असलेलं एक वेगळं महत्त्व जगाला पटवून दिलेलं आहे. तुम्ही बारकाईने अभ्यास करा. आज जगामध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे. महासत्ता असलेली अमेरिका, रशियासारखी ह्या महासत्ता सुद्धा या युद्धामध्ये ओढले गेलेले आहेत. फक्त एकमेव आपला भारत देश असा आहे की ज्या भारत देशाला या युद्धामध्ये आपण गेलेलो नाही. किंबहुना युद्धजन्य परिस्थिती सर्व जगभर असताना भारत देशाची प्रगती या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळते. आज या देशाचं महत्त्व जगामध्ये इतकं वाढलं की या भारत देशाकडं विश्वगुरूच्या भूमिकेतून लोक बघायला लागली. आणि तुम्हाला मान्यच करावं लागतं की हे केवळ आणि केवळ देशाचं जे नेतृत्व आहे, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी एक योगी मनुष्य आहे, कट्टर राष्ट्रभक्त आहे, राष्ट्रीयत्वाला कधी तडजोड करणारा नाही, आक्रमक नेतृत्व आहे आणि स्वतः एक निस्वार्थी बुद्धीनं काम करणारे व्यक्तिमत्व आहे. स्वतःचा प्रपंचच नसल्या कारणानं देशाचाच प्रपंच फक्त ते करतात. दिवाळी आपण साजरी करतो, ते सीमेवरती जाऊन लष्कराच्या लोकांबरोबर दिवाळी साजरी करतात. हे अशा अनेक किस्से तुम्हाला सांगता येतील की या देशातला असलेला योग, जे रामदेव बाबांनी जे काही योग या जगभर नेला, त्या योग साधनेला सुद्धा जगभर नेण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलं. एक व्यक्ती त्या योगातून किती सुधारू शकते, एक व्यक्ती समाज कसा बलशाली होऊ शकतो, अशा अनेक गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला वाटतात. पण खऱ्या अर्थानं सांस्कृतिक विकास सुद्धा महत्त्वाचा आहे.
या देशाचा इतिहास जपणं देखील महत्वाचं आहे. या असंख्य गोष्टी बरोबर घेऊन योग्य रीतीनं योग्य दिशेने घेऊन जाऊन एक स्वतःची कल्पकता दाखवणं. आज कुणाचं म्हणणं असलं काही जरी असलं तरी काश्मीर 370 कलम रद्द करणं सोपी गोष्ट नाही. आज यामध्ये जवळपास 65,000 निरपराध नागरिक गेल्या 30-35 वर्षात मारले गेले. आपल्या कुटुंबातले गेलेले नाहीत, त्यामुळे आपल्याला त्याचं काही स्वारस्य नाही, दुःख नाही. पण ज्यांच्या कुटुंबातली व्यक्ती केवळ काश्मीर भारतात राहावं म्हणून धडपडली आणि मारली गेली, त्यांच्या घरामध्ये काय वातावरण असेल याची कल्पना तरी कमीत कमी करावी. असं हे काश्मीर भारत देशाचा असलेला शीर आहे. जर नरेंद्र मोदी नसते तर शेजारचं शत्रुराष्ट्र पाकिस्तान हे काश्मीरवरती कब्जा करून देशाचा नकाशा बदलू शकला असता. इतक्या वाईट अवस्थेमध्ये काश्मीर चालला होता. पण त्या काश्मीरमध्ये परत एकदा तर काश्मीर देशामध्ये ठेवणं आणि भारताचा अविभाज्य भाग करणं, 370 कलम रद्द करून तुम्हाला उद्या जर वाटलं काश्मीरमध्ये जागा जमीन घ्यायची तर तुम्ही घेऊ शकता. पूर्वी घेता येत नव्हती. काश्मीरमधला मनुष्य कुठेही देशामध्ये येऊन जमीन घेऊ शकत होता, आपल्याला घेता येत नव्हती. माझ्या मते लोकसभेची निवडणूक ही राष्ट्रहिताची निवडणूक आहे, त्याला प्राधान्य देणं हे अत्यंत महत्वाचं आहे. मग या वेळेला नाही द्यायचं लोकसभेच्या निवडणुकीला तर ग्रामपंचायतीला देणार का? बाकीच्या स्थानिक प्रश्नावरती होत असलेल्या निवडणुका असतात. पण असं एक नेतृत्व आहे की जे सुरक्षितता देऊ शकतं, समाजाला सगळ्याला बरोबर घेऊन जाऊ शकतं. इथं कुठल्याही पद्धतीचा भेदभाव करू शकत नाही. व्यक्तिगत आता भेदभाव जे करतायत ती लोक त्यांच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी आहे, त्यांचं राजकीय हित जोपासण्यासाठी आहे. एक इम्पार्शियल मनुष्य म्हणजे सगळ्या राजकारणापासून दूर जाऊन या निवडणुकीकडे जर जो कोणी निरपेक्ष पद्धतीनं पाहिल तर तो नरेंद्र मोदींनाच मत देईल. त्यामुळं लोकसभेची निवडणूक ही नरेंद्र मोदी का राहुल गांधी हे ठरवणारी निवडणूक आहे. आणि राहुल गांधी कसे पप्पू आहेत हे याच लोकांनी आम्हाला अनेक वर्ष सांगितलेलं आहे. तेव्हा अशा माणसाच्या हातामध्ये देश चालवायला देणं हे माझ्यासारख्या राष्ट्रीयत्व मानणाऱ्या माणसाला आवडणारा विषय नाही. माझ्या घरात 3 स्वातंत्र्य सैनिक आहेत. आजोबा माझ्या आईचे वडील, माझ्या वडिलांचे चुलते आणि माझे स्वतःचे वडील गोवा मुक्ती संग्रामात आहेत. त्यामुळं तुमचा काही भूमिका आमच्याकडे बघण्याची असू द्या, राष्ट्राचं हितच डोळ्यासमोर ठेवून आम्ही जाणार. त्यामुळं माझे आदरणीय पवार साहेबांचे संबंध किती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण साहेबांनी घेतलेली भूमिका ही ते काँग्रेसचं नेतृत्व राहुल गांधीला पंतप्रधान करणारी जर असणार आहे तर साहेब माझे कितीही घरातले असू द्या, कितीही जवळचे असू द्या, मी साहेबांना विरोधच प्रत्येकाची भूमिका वेगळी असू शकते. त्या कुणाला कोण लाभार्थी म्हणून कोण विचार करत असेल, कोण कुठल्या कुठल्या पद्धतीने विचार करत असेल. पण मी जी भूमिका घेतो ती राष्ट्रहिताची. तर माझं असं मत आहे या जगामध्ये 3री महासत्ता येणाऱ्या काळामध्ये हे भारत देश होणार आहे. आणि या येणाऱ्या 5 वर्षामध्ये जर $5 ट्रिलियन एवढी जर मोठी अर्थव्यवस्था जर करायची असेल तर ते नरेंद्र मोदी करू शकतात. एक आर्थिक सक्षमता या 5 वर्षामध्ये येईल आणि जगामध्ये एक आपला भारत देश ही महासत्ता बनेल. या दिशेनं जर जायचं असेल तर या देशातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना कुठल्याही जातीवाद, धार्मिक अमुक तमुक या सगळ्या गोष्टीला फाटा देऊन आपण केवळ आणि केवळ राष्ट्रहिताचा विचार करून या ठिकाणी मतदान केलं पाहिजे. आणि आपल्या भागाचा विकास कोण करू शकतो तर आता सांगितलं प्रवीणनी की 1 महिना 15 दिवस आधी येऊन व्यापाऱ्यांनी नुसता तो प्रश्न मांडला तर 10-15 दिवसामध्ये टेंडरिंगची प्रोसिजर पूर्ण करून
त्या ठिकाणी एवढी मोठी रक्कम आणून या समुद्रासारखा असलेल्या या बॅकवॉटरवरती उजनीच्या जो मनुष्य तातडीनं पुलाची घोषणा करतोय, आणि घोषणा नाही तर टेंडर कॉल करून घोषणा, तर अशा पद्धतीत 400 कोटीची घोषणा. या भागाचा विकास अजितदादांच्या हातून फक्त आपल्याच भागाचा नाही तर संपूर्ण राज्याचा विकास हा अजितदादांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे. बारामतीचा विकास दादांच्या हाती सत्ता आल्यानंतरच झालेला आहे. हे उदाहरण जर सांगायचं झालं तर स्पष्ट बोललं पाहिजे, वाईटपणा येतो पण खऱ्याला खरं म्हणायला सुद्धा वाघाचंच काळीज लागतो. रोहित पवार वालचंदनगरच्या BCA शाळेमध्ये शिकायला होते, आपल्याला माहिती आहे का? रोहित पवारांचं लहानपणीचं शिक्षण जर वालचंदनगरच्या शाळेत इंदापूर तालुक्यात का झालं तर बारामतीमध्ये त्या पद्धतीची उत्कृष्ट शाळा नव्हती म्हणून. हे जर तुम्हाला पटत असेल तर मग त्या काळामध्ये बारामतीमध्ये 2 वेळा मुख्यमंत्रीपद येऊन गेलं होतं. चांगली शाळा का नव्हती? इथं अकलूज आपण शेजारी बघतो. 80च्या दशकामध्ये अकलूज एक विकासाचं रोल मॉडेल होतं. देशातली लोक यायची अकलूजला बघायला. त्यावेळेला बारामती रोल मॉडेल नव्हतं विकासाचं. ते आत्ता झालं या 20 वर्षात. हे जी प्रगती आहे या 20 वर्षातली बारामतीची, ती केवळ आणि केवळ अजितदादांच्या हाती सत्ता आल्यानंतर झालेली प्रगती आहे. हे तुम्हाला कितीही काही वाईट वाटत असलं तरी खरं बोललं तर ते समजून घेतलं पाहिजे. त्यामुळं इथं बसलेल्या प्रत्येकाचे काही काही वेगवेगळे इंटरेस्ट असतील. आमचा काही इंटरेस्ट नाही. आम्ही सत्याची बाजू धरून पुढे जाणारी लोक आहोत. आम्ही काही अजितदादाचे लाभार्थी नाही. काही लाभ घेतलेला नाही, घेणारही नाही. आणि ते आम्हाला काय तिथं देतील असंही काय आमचं मत नाही की देतील असंही काही खात्री नाही. आलं का लक्षात? पण लोकसभेची निवडणूक ही राष्ट्राचं हित डोळ्यासमोर ठेवून आम्ही लोकांमध्ये आक्रमक पद्धतीनं प्रचार करणार. आमच्या ताई या आमच्या भगिनी आहेत. सुरुवातीचं सामाजिक क्षेत्रात त्यांनी काम करायला घेतल्यानंतर पहिलं पाऊल इंदापूरमध्ये माझ्याच मुखबधीर शाळेवरती टाकलेलं आहे. आणि तिथपासून आत्ता परवाचा निर्णय होईपर्यंत आईंच्या प्रत्येक राजकीय प्रवासामध्ये आम्ही त्यांचं साक्षीदार आहोत, साथीदार आहोत. हे तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे. पण शेवटी विचारांची लढाई आहे. आज जर विचार केला की इकडं सगळ्यांनी एकत्र येऊन जर नरेंद्र मोदीच्या पाठीशी उभं राहायचं ठरवलं असतं, पार्टी फुटली नसती, कार्यकर्त्यांचं नुकसान झालं नसतं, सगळे एक संघ पार्टी राहिली असती, महाराष्ट्राचंही कल्याण झालं असतं. पण ते का, कसं, कुठं ते तुमचं तुम्ही ठरवा. तुम्हाला प्रत्येकाला तो अधिकार आहे. पण आज हे करणं शक्य होतं. ताईंना राष्ट्रीय नेतृत्व देण्यालाही मान्यता होती आणि कुठलीच काही अडचण नव्हती. साहेबांनी रिटायर व्हायची सुद्धा गरज नव्हती. फक्त आशीर्वादाच्या भूमिकेत राहण्याचा विषय होता. राज्यामध्ये अजितदादांनी सगळं सांभाळलं असतं. आज दादांनी काय दिलं म्हणून सगळे आमदार जवळपास बरोबर आले, सगळे मंत्री बरोबर आले. नावं घेतली जातात वळसे पाटलांची, छगन भुजबळ साहेबांची. हे सगळी लोक बरोबर का आले? हे मेजॉरिटी पक्ष संघटना 80% जास्त पुढं का आली? अजितदादांच्या सोबत का गेली? का तर देशभरामध्ये समाजामध्ये जो विचार आहे तोच विचार शेवटी कुठल्याही पक्षात असतं. ते प्रत्येक माणसाचा व्यक्तिगत विचार करण्याचं स्वातंत्र्य आहे. एवढं प्रत्येकाला ते वाटत होतं म्हणून घेतलेली ती भूमिका आहे. आज ताईंबरोबर आम्ही 15 वर्ष प्रामाणिकपणे काम केलं. 2006 साली त्यांचा राजकारणात समाजकार्यात प्रवेश झाला, नंतर राजकारणात प्रवेश झाला आणि त्यानंतर आजपर्यंत आम्ही कुठेही चुकलेलो नाही. त्यांना सहकार्य करण्यात, मदत करण्यात गाफील राहिलो नाही. किंबहुना याच्या पुढे जाऊन सांगेन की ज्यावेळची निवडणूक झाली होती या तो आपल्या काय ते लोकसभेची दुसरी टर्म आधीची जानकर, महादेवराव जानकर, तर महादेवराव जानकरांच्या विरोधात आम्ही जे काम केलं त्या महादेवराव जानकरांनी आम्हाला नंतर बोलून दाखवलं की तो आणि भरण्या दोघांनी माझं वाटोळं केलं.
ती कायम बोलत आलाय, त्याच्या शिवाशाप आम्ही घेत राहिलो. त्या भूमिकेमुळं व्यक्तिगत माझं आणि तालुक्याचं सुद्धा खूप नुकसान झालं. पण तरी आम्ही ताईंची भूमिका पुढंच रेटली. कुठल्याही गोष्टीला कधी थारा दिलेली नाही. करायचं तेवढं खूप केलं. पण व्यक्तिगत आपल्या हितसंबंधापेक्षा, कौटुंबिक याच्यापेक्षा मला असं वाटतं राष्ट्राचं हित मोठं, ते राष्ट्र मोठं होण्याच्या दृष्टीनं घेतलेली आमची भूमिका आहे. यामध्ये साहेबांचा किंवा ताईंचा अवमान करणं, त्यांना वेदना देणं हा बिलकुल हेतू नाही. ते समजू शकतील असं मला वाटतं. त्यामुळे आम्ही सुद्धा हे समजून घेणारे कार्यकर्ते आहोत. हा, उद्या निवडणूक होईल, आम्ही टोकाचा प्रयत्न करून सुनेत्रा वहिनींना निवडून आणणारच. आणि निवडणूक झाल्यानंतर जसे कौटुंबिक नातं आहे ते परत जपण्याचा आमच्याकडनं आम्ही प्रयत्न करणार. साहेबांच्याकडे जाऊन साहेबांचे आम्ही परत जे काय असेल ते आम्ही रिलेशन आमचे आहेत ते आम्ही ठेवायला बघणार. त्यांनी मान्य केलं तर केलं, नाहीतर मग राहिलं. अशा पद्धतीचं एक कौटुंबिक, सामाजिक आणि राजकीय या तिन्ही विषयाचा प्रवास मी आपल्याला आता या ठिकाणी सांगितला. काय म्हणता? व्यक्तिगत कौटुंबिक जीवन या जी कटुता आहे ती कटुता राहणार नाही याच्यासाठी प्रयत्न करणार. पण हे विचार जे आहेत ते अजित पवारांचे आहेत. त्यांनी उद्या विचार बदलले, तुमचे विचार बदलतील का? त्यांचे विचार, आमचे हे राष्ट्रहिताचे जे विचार आहेत त्यांनी घेतलेले विचार बदलले तर तुमचे बदलतील. ते कसे ते बदलतील? आणि त्यांनी जर बदलले तर आम्ही नाही बदलणार. आज पवार साहेबांची विचाराची होती, हा राष्ट्रहिताचा विचार आहे. भाजपची भूमिका यायला आज आम्हाला तुम्ही सांगा, तो राहुल गांधींना तुम्ही पंतप्रधान करू शकता का? आमचं मत आहे नाही. 2000 सालात तुम्ही राष्ट्रवादी प्रत्येक वेळेला राजकारण हे बदलत असतं. बदलत्या राजकारणाला बदलती भूमिका घ्यायची. राहुल गांधी सरकार 2006च्या वेळेला नरेंद्र मोदी नावाचं मनुष्य पंतप्रधानपदी नव्हता. मी फक्त आणि फक्त नरेंद्र मोदींचा विषय बोलतोय. फुले शाहू आंबेडकरांचा विचार आम्ही सोडलेला नाही. आम्ही काही भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. महायुती आणि महाविकास आघाडी हे दोन घटक आहेत देशाच्या राजकारणामध्ये. त्यामुळं अनेक राजकीय छोटे मोठे पक्ष, कोणी महाविकास आघाडीत आहे, कोणी महायुती बरोबर आहे. विचार नाही बदल, भूमिका आहे आत्ताची. आणि राष्ट्रहिताची कोण म्हणलं वेगळे? आजच्या घडी ऐकून घ्या. अरे प्रत्येक मग तुम्ही अभ्यासच केलेला नाही. आता जे काय एनडीए मध्ये जे लोक आहेत देशभरातली, त्यांची काय हिंदुत्वाची भूमिका आहे का? तुम्ही विचारायचं म्हणून काहीतरी विचारू नका, अभ्यासाने बोला. 2014ला मोदी फडणवीस काल इथं भैयासाहेबांच्या घरी भेटायला आल्यानंतर जयंत पाटलांनी असं स्टेटमेंट केलं की प्रेशर आल्यामुळं त्यांनी हा निर्णय घेतलेला. त्याबद्दल काय म्हणाल? हा, तुम्हाला तसं म्हणते, मीडिया तसं म्हणू शकतो. प्रेशर घ्यायला काही काय साधी माणसं काय? जयंत पाटील असा प्रश्न आहे की गेल्या आठवड्यात तुम्हाला तुतारी आवडत होती, घड्याळ आवडत होतं, असं काय झालं की अचानक तुम्हाला घड्याळ आवडायला लागलं? नाही, खरं तर कसं झालं, त्यावेळेस 8 दिवसापूर्वी सुनेत्रा वहिनींची उमेदवारी जाहीर झालेली. त्याच्या अगोदर उमेदवार कोण आहे समोर हे काय फायनल नव्हतं. त्यामुळं आम्ही सुनेत्रा वहिनींची ज्या दिवशी उमेदवारी जाहीर झाली त्या दिवशीपासून अजितदादांचे हात बळकट करण्यासाठी अजितदादांबरोबर राहण्याचा निर्णय घेतला. पण तुम्हाला घड्याळ आवडत नव्हतं, तुतारी आवडत होती. असं काय नाही, आम्ही उमेदवारी जाहीर ज्यावेळेस झाली सुनेत्रा वहिनींची त्यावेळेस आम्ही सुनेत्रा वहिनीची प्रचार सुद्धा करायला सुरुवात केली ना. प्रचार करायला सुरुवात केली. प्रचार सुरुवात कारण सांगते ना ते दादांच्या मिसेस या रिंगणामध्ये नाहीयेत असं त्याला वाटत होतं. तुम्ही त्यावेळेस म्हणला होता घड्याळापेक्षा तुतारीच बैल. नाही, कसं आहे, आताच दादांनी आता ते तुतारीचा प्रचार करत होते तो बरोबर तसंच भांडण होते ना. पण जसं सुनेत्रा वहिनींचा जसं त्यांचा पक्का झालं, तिकीट जाहीर झालं, त्यावेळेला त्यांनी विचार बदलला. विषय कसा आहे, जोपर्यंत उमेदवारच पुढचा फायनल होत नाही तोपर्यंत कुठलंही इलेक्शन काय कुठं समोरासमोर कधी निश्चित होऊ शकत नाही. ज्या दिवशी बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा वहिनी पवार यांची उमेदवारी अधिकृत जेव्हा निर्णय झाला
तेव्हा कार्यकर्त्यांच्या आग्रह खातर आम्ही अजितदादा व सुनित्रा वहिनींच्या पाठीमागं उभं राहण्याचा निर्णय दबावपोटी घेतला नाही, का ईडी आयटीची भीती वगैरे काय तसा काय निर्णय घेतला नाही. असा काय दबाव व्यवहार असं आला बोललं जाते की या सगळ्या त्यात काय तथ्य नाही. तुम्ही निर्णय बदलला त्यात काय तथ्य नाही. पवार साहेबांनी तुमच्यासाठी देशाचा कायदा बदलल्याची चर्चा आहे तर एवढं पवार साहेबांना तुम्ही सोडून इकडं आम्ही बरं का पवार साहेब आज देखील आम्हाला ऋषी तुल्य आहे. पवारांचं आम्ही नेहमीच पूर्वी आदर केलेला आहे, आताही करणार आणि उद्याही करणार. आम्हाला आजोबांसारखं वडिलांसारखी आमच्या माने परिवाराला पवार कुटुंब आहे. आम्ही काही कुणाला ना आदर करण्यासाठी किंवा असं काही कुठला निर्णय घेतलेला नाही. तुम्ही बोलले का पवार साहेबांशी बोलणं झालं काय निर्णयासंदर्भात? हो, झालं. आणि ती मध्ये सभा झाली सभेला तुम्ही गैरहजर होते. त्या दरम्यान मी तुम्हाला सांगितलं ना, उमेदवार फायनल नसल्यामुळं आणि मी परगावी असल्यामुळं मला काय मुंबईमध्ये काम लागल्यामुळं मला जावं लागलं. मग पवार साहेबांनी आशीर्वाद दिले का बाया तुम्हाला? आशीर्वाद दिले? पवार साहेबांचे आशीर्वाद सगळ्यालाच आहेत. नाही बोलणं झालंय म्हणजे काय म्हटले का ते नाही, असं काय माझं डायरेक्ट साहेबांबरोबर बोलणं नाही झालेलं. बाया तुम्हाला तिसरा पर्याय म्हणून इंदापुरात पाहिलं जात होतं, परंतु आता सगळेच एकत्र आल्यानंतर विधानसभेचं काय? आता ही लोकसभेचं इलेक्शन आहे, त्याच्यामुळे त्या गोष्टीवरती बोलण्यात काही अर्थ नाही. म्हणजे विधानसभेला तुम्ही उमेदवारी मागणार? नाही नाही, मी आत्ताचं इलेक्शन जे आहे ती लोकसभेचं आहे, त्यामुळे ते पुढचं बोलण्यात काय अर्थ नाही. दादा, भाजपाची महायुती फक्त लोकसभेपुरती आहे का पुढे पण राहणार? ती भाजपने जाहीर केलेली भूमिका तुम्ही अनेक वेळा वाचली असेल. अरे काय तुम्हाला काय सांगायचं, कारण आता जी परिस्थिती वेगळी शेवटी आहे, एक लक्षात पुढे परिस्थिती घ्या, राहील असं वाटतंय का? एक प्रत्येक देशाचं एक मिशन असतं. देश चालवायची गोष्ट ही गल्लीतल्या माणसाला कळणार नाही. आलं का लक्षात? आपले विचार असेच असतात. ज्यांना राष्ट्र चालवायचं आहे ना त्यांचे विचार फार वेगळे असतात. पवार साहेबांकडे राष्ट्र चालवणं गावगाडा चालवणं फार फरक आहे. पवार साहेबांकडे राष्ट्र चालवण्याचे विचार नाहीत का दादा, असं म्हणायचं का? 2/3 मेजॉरिटी ही फार महत्वाची आहे दादा. ही राज्यसभेमध्ये अनेक राज्यामध्ये भाजपकडं आमदार कमी असल्यामुळं 122 का 32च्या पुढे राज्यसभेत सदस्य जात नाहीत. आणि इकडं लोकसभेमध्ये किती जरी काय म्हणलं तरी 400 सीट आल्यानंतरच एकूण दोन्हीची लोकसभा राज्यसभेची गोळाबेरीज केली तर ती 402च्या पुढे जाते, तर ती 2/3 मेजॉरिटी होते. 2/3 मेजॉरिटी असल्याशिवाय जे अनेक काही प्रश्न आहेत देशासमोरचे की ज्याला भक्कमपणे पाठिंबा लोकांचा मिळवण्यासाठी आज सगळ्या लोकांची गोळाबेरीज करून या ठिकाणी पहिलं हे राष्ट्रासमोर असलेले प्रश्न सोडवणं ही आज काळाची गरज आहे. आज राष्ट्रांनी कुठले निर्णय घेतात, पर्यावरण आहे किंवा अजून असंख्य निर्णय, उद्या स्पेसमधले विषय आहे. याच्यामध्ये आपण जी चर्चा करतो त्याच्या पलीकडे आमचा विषय 50 वर्षांनी तिथून सगळं ऑपरेट करायचं आहे. दादा संपर्कात किती लोक आहेत आता? प्रवीण दादांचं झालं, अजून किती लोक संपर्कात? बहुतेक आता अजून आत्ताशी जमवाजमव झाली आहे. आक्रमक पद्धतीनं प्रचार सुरू होईल. नाही नाही, अजून लोक दादा- किती संपर्कात आहेत ना, खूप आहेत. दादा- दादा- झालं की ते धनगर समाजाचे नेते होते तरंगे, त्यांना पण तुम्ही इन केलं. आज हे उद्या कोण आहे? चालू आहेत सगळेच. आता इतके लोक आहेत तुम्हाला दादा, कुठं सांगू? कोट्यावधी रुपयांचा विकास कामं करून बी का गोळा करावं लागतात एवढे लोक? कोट्यावधी रुपयांचा इंदापुरात विकास निधी आला तरी पण का मग एवढं खालच्या हे करून जमा करावं लागतात? मग लोकांनी एकत्र आले न का त्या विकासाच्या कामामध्ये? पण विचार वेगळा असताना कालपर्यंत विचार कुठला जुळत नव्हतं. विकासाच्या बाजूने एकत्र कालपर्यंत प्रवीण माने कुठंच नव्हतं. लोक विकासाच्या बाजूने एकत्र आलेली का चालत नाहीत लोकांना? दादा विकासाच्या बाजूने येऊ द्या ना दादा, पण म्हणजे विचार कुठंच काही म्हणजे जनतेला कळतं नाही. असं जनतेला कळत नाही का की बाबा कालपर्यंत प्रवीण मानेंची भूमिका वेगळी होती, आज अचानक काय झालं की देवेंद्र फडणवीस येऊन जातात किंवा बाहेर चर्चा अशी आहे की त्यांच्यावर दबाव आहे. त्याच्यामध्ये काही तथ्य नाहीये, त्या चर्चेला काही महत्त्व नाहीये. आणि मग तुम्हाला मी सांगितलेलं आहे की आम्ही कुठलाही पक्षांतर केलेलं नव्हतं. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येच होतो आहे आणि तिथंच असणार आहे. आणि अजितदादांचं आम्ही जोरदार पद्धतीने काम दादा करतो. तुम्ही भाजपच्या विकासाचा अजेंडा मांडता, दादा तुम्ही भाजपच्या विकासाचा अजेंडा मांडत असताना तुमचं वैयक्तिक झालं, पण तुमच्या या विद्यमान आमदार आहेत आणि त्यांचे तालुकाध्यक्ष या अगोदर भाजप हा जातीयवादी आहे म्हणतात, आता तुम्ही भाजपसाठी प्रचाराला उतरता. तसे क्लिप पण व्हायरल त्याच्या क्लिप आहेत. वेळ आहे का तुमच्याकडे माझा ऐकायला? हो आहे ना दादा, आहे वेळ आहे. या देशामध्ये 35-40 वर्षापूर्वी 2च राजकीय मतप्रवाह असायचे.
पण जसं जसं जागृती होत गेली छोट्या छोट्या घटकांमध्ये समाजामध्ये राज्यांचे प्रश्न वेगवेगळे वरती आले तसे राज्यस्तरावरती पार्ट्या निर्माण झाल्या, वेगवेगळे पक्ष निर्माण झाले आणि या सगळ्याचा परिणाम राष्ट्रीय स्तरावरती थ्रूआउट संपूर्ण काश्मीर टू कन्याकुमारी असलेले काही एकच एक पार्ट्या ज्या होत्या त्या पार्ट्या कमकुवत होत गेल्या. त्यामुळं लोकल पार्टीला किंमत आली. हे मान्य आहे का? थोडंसं ऐका, तुम्हाला एक प्रिजुडाइज मांड घेऊन बसू नका. मी तुम्हाला काय सांगतो ते नीट ऐका. तुम्हाला वेळ नसेल तर मला तुम्हाला काही जास्त बोलायचं दादा याच्यामध्ये असं आहे की जर प्रादेशिक पक्ष तुम्ही काही सगळंच काही दाखवा असं म्हणत नाही मी, पण तुम्हालाही तुमच्यामुळं माझ्या ज्ञानात भर पडेल आणि माझ्या सांगण्यात वैचारिक जरा या निमित्ताने बोलू ना. दादा मलिदा गँग बद्दल काय म्हणणार? नुसतं बाजार तुम्ही ऐकूनच घेणार असतं तर काय बोलायचं. माझं आधी काल यशवंत माने म्हणाले की अजितदादाला आम्ही भाग पाडलं. उत्तर माझ्या ह्याच्यामध्ये आहे, तर थोडस ऐका तरी. असं म्हणतात की तडजोड केली. आम्हाला मनापासून सत्तेमध्ये जे सहभागी झालेले आहेत ते आवडलेलं नाही. ही पॉलिटिकल ऍडजस्टमेंट आहे. तुम्हाला तसंच वाटतं? कोण म्हटलं असं? किरीट सोमय्या म्हणतात की ज्यांनी तुमच्यावरती आरोप केले, तुमच्या नेत्यांना जेलमध्ये टाकण्याची भाषा केली, ते किरीट सोमय्या असं म्हणतायत. किरीट सोमय्यांचं व्यक्तिगत मत आहे, त्यांच्या पक्षाचं आहे का? काल सत्ता बदल होण्यामध्ये त्यांचा बराचसा वाटा हो, आहे असं तुम्हाला वाटतं? दादा काल यशवंत माने असं म्हणाले. मलिदा गँग बद्दल तुमचं काय म्हणणं? तुम्ही दाखवा मलिदा कोणी कोणी घेतलाय ते. दादा काल यशवंत फार अभ्यास आहे त्याच्याबद्दलचा. तुम्ही दाखवा ना कोणी मलिदा घेतलाय ते. रोहित पवारांनी काम केलं. रोहित पवारांनी दाखवा, आवाहन करतो मी. दादा मलिदा गँग जे म्हणतात ना ते, तर ती मलिदा गँग कुठली आहे? आता काही 4 कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांनी काम करायचे नाहीत का? हर्षवर्धन पाटलांनी पण तो त्या नावाचा उल्लेख केला, मलिदा गँग म्हणून उल्लेख केलेला आहे त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये. कुणी हर्षवर्धन पाटलांना विचारा ना नाव. आता तुम्ही सगळे एकत्र आहेत ना, आम्ही एकत्र आहे. आता मला माहित नाही विचारांसाठी तुम्ही एकत्र आला, नक्कीच तुमच्याकडे उत्तर असेल. तुम्ही त्यांना विचारा मलिदा गँग कुठली. दादा यशवंत माने काल नाव आहे तर ते प्रूव्ह करा. यांनी सत्ता आल्यानंतर यांना ही मलिदा मिळाला, प्रूव्ह करा ना. फुकटचं असं एक प्रश्न आहे माझा की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर 2 गट झाल्यावर आपण बराच काळ शरदचंद्र पवार गटामध्ये सक्रिय होता. आज आपण भूमिका बदलून ज्या गटामध्ये येऊन या ठिकाणी आलाय, हा प्रवेश समजायचा का स्वग्रही आलं म्हणायचं का पाठिंबा दिलेला आहे? नाही, मी त्यांच्या बरोबरच होतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच आहे मी. तुम्ही पवार साहेबांबरोबर होता? बरोबर आहे आणि पक्षात आहे. भाईसाहेब तुम्ही पवार साहेबांबरोबर होता? पाठिंबा नाही, पक्षातच लक्षात घ्या. सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करणार. कामाच्या व्यापामुळं प्रवीण ऍक्टिव्ह राजकारणात कुठेही नव्हता. जे फूट ऐका ना, फूट झाली तुतारीसाठी मीटिंग घेत होते. 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये प्रवीणने स्वतः एक इंडस्ट्री उभी केलेली आहे. ती इंडस्ट्री उभी करत असताना दादा लक्षात घ्या, ती इंडस्ट्री उभी करत असताना वेळ भरपूर दिला जातो. त्या वेळ त्याचा तिकडं राजकारणामध्ये कमी होता, पण त्याचा अर्थ त्यांनी राष्ट्रवादी सोडली असं होत होता का? पहिली तुतारी भैयासाहेबांनाच वाजवली. त्यांनी सांगितले की आता उमेदवारी तिकडे जाहीर नव्हती म्हणून मी तिथं होतो म्हणून सांगितलं. उमेदवारी जाहीर झाली होती त्यांचं वहिनीचा दादा यशवंत मानेंचं म्हणणं असं आहे की आम्ही अजितदादांना भाग पाडलं. यशवंत मानेंचं मत असं आहे की आम्ही अजितदादांना भाग पाडलं बाहेर पडायला, म्हणजे भाजप बरोबर येण्याचं. यशवंत माने आमदार, मोहोळचे आमदार, की अजितदादांना आम्ही भाग पाडलं सत्तेत ह्यांच्या बरोबर यायला. बरोबर आहे की म्हणजे एवढे आमदार मंत्री आले का बाहेर? हो, दादांच्या शपथविधी झाला तेव्हा दादा एकटे आता म्हणजे तफावत होते ना विचारांची. ती विकास निधी म्हणतात, विकास काम म्हणतात. शपथविधी जो सकाळचा झाला त्यावेळेला दादा एकटे पडले का रे? तुम्ही बघितलं बरोबर.
मग त्यावेळेला दादांनी आत्ता भूमिका घेताना सांगितली की मला तुम्ही सारखं तोंडावर पाडता, तुम्हीच करायला लावता, आता मी मागं थांबतो, तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करा, मी तुमच्याबरोबर आहे. आणि मग सगळ्या आमदारांनी निर्णय घेतल्यावर दादा मागणार हे झाली, नाव दादांचंच होणार. पण दादांनी भूमिका आमदारांच्या मध्ये बसताना अशी घेतलेली होती. त्यामुळे सगळ्या आमदारांनी, आता रोहित पवारांनी भाजपमध्ये जाण्यासाठी आग्रह धरला होता, हे सांगितलं तर तुम्हाला खरं नाही वाटत. दादा कालपर्यंत आमदार दत्तात्रय भरणे तालुक्यामध्ये तिकीट जाहीर होऊन सक्रिय नव्हते, कालपासून सक्रिय झाले. ते 8 दिवस काय कोण सक्रिय नव्हते? दत्तात्रय भरणे कालपर्यंत सक्रिय नव्हते. 12 महिने 8 काळ सक्रिय असले माणसं सुनेत्रा पवारांचा प्रचार करण्यात ते सक्रिय नव्हते. त्यांनी कालपासून दौरे गावोगाव 2 रोज विकासाची कामाची भूमिपूजन उद्घाटन करते. ते आत्ताच नाही म्हणत, ते रोज चालू होता. जेवायला मिळाला माणसाला, माहिती झाल्या, हे झालं, सुखात दुःखात करते, ते कामातच नाही म्हणते. म्हणजे प्रचाराचा विचार दादा महत्वाचा प्रश्न आहे, करतात कशासाठी दादा हे राजकारण कशासाठी करतात ते? काय ते शिवाय स्वतंत्र पार्टी का काय तेव्हा पक्षासाठीच करतात ना. आणि त्यांचा प्रश्न वेगळा होता दादा. त्यांचा प्रश्न असा होता की त्यांचा प्रश्न समजलो. दादा एक महत्वाचा प्रश्न आहे, पक्षासाठी कुठं काय आता पक्षासाठी नाही तर ती कशासाठी करतात? दादा एक महत्वाचा प्रश्न आहे. विकास नाही झाला आता म्हणतात की विकास हो सर, आम्ही आधी दादांबरोबर गेलो, मग विकास झाला होता की नव्हता झाला? कशाचा? इंदापूरचा इंदापूर तालुक्याचा विकास, म्हणजे विकासासाठी आम्ही गेलो दादांबरोबर, मग आधी झाला नव्हता. अरे झाला विकास, अजून जास्त व्हावा म्हणून गेलो. विकासात भर पडावी, खुंटू नये विकास, थांबू नये म्हणून गेलो. असं काय करतो दादा जरा महत्वाचा प्रश्न आहे. हर्षवर्धन पाटील स्वतः सभेत सांगतात, मी 1 ते 2-4 वेळा कार्यकर्त्यांना किंवा त्यांच्या मतदारांना सांगितलं, पण 5व्यांदा ऐकते. नेत्यांचं मनोमेलन होईल, पण जनता काय करेल ह्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? जनतेचं कोणी सांगावं? त्यालाच एक जोडून प्रश्न असा आहे दादा, की पालकमंत्री म्हणून अजितदादा, शेवटी जनता जी आहे ती अशी जनता ही आमच्या बरोबरच राहणार. त्याचं कारण सांगतो, आणि ही सगळे प्रमुख लोक जे जनतेच्या रोज सुखदुःखात आहेत, इथं गावात काय पाहिजे काय नको हे ठरवणारी आहेत, मदत करणारी आहेत. कुणाला व्यक्तिगत, कुणाला दवाखाना, विचार अमुक तमुक, खोट झालं तरी उभे राहणारी आहेत. सगळेच आहेत ना. हर्षवर्धन पाटील त्यांच्या परीनं करतात, प्रवीणच्या परीनं, आम्ही आमच्या परीनं, बहिणी मामा, कोण प्रत्येकाजण करतो ते ना. मग ह्या सगळ्यांना सोडून देतात काही लोक. आमदार भरणेबद्दल खूप नाराज आहे, त्याबद्दल भाजपच्या कार्यकर्त्यामध्ये नाराजी असल्यामुळे त्याचा फटका कुठेतरी बसेल का? भाजपच्या विरोधातच भरणे निवडणूक लढवली, मान्य आहे का? मग भाजपचा एक वेगळा वर्ग आहे आणि भरणेंचा एक वेगळा वर्ग आहे. ते भाजपचाच प्रधानमंत्री करायला आम्ही दर पडतो. मग ती भाजपची लोक म्हणतात नको 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 पंतप्रधान. स्थानिक लेवलचं राजकारण, नको 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 ग्रामपंचायत लेवलचं राजकारण, भाजपची लोक म्हणतात नको नको नको. भाजपच्या ग्रामपंचायत लेवलचं राजकारण म्हणतात, नेते म्हणत नाहीत. नेते भाजपचा स्थानिक लेवलचं राजकारण वेगळं आहे दादा. तुम्ही सांगताय सर्वसामान्य कार्यकर्ता स्थानिक लेवलचं राजकारण वेगळं आहे दादा. स्थानिक लेवलला आताही गावागावाची राष्ट्रवादीमध्ये संघर्षच आहे. कोणत्याही गावात जावा तुम्ही, भाजपचे तुम्ही म्हणता, पण तुम्ही सांगताय उत्तर ते वरच्या लेवलचे, खालच्या लेवलचं ग्राउंडला ग्राउंड लेवल असते. काम करत असताना ही काम करणारं मनुष्य कुठेतरी चुकलं तर ते धरून बसवलं. अलग लक्ष मनोमिलन कसं व्हायचं असं त्यांचा विषय आहे. होतंय सगळं होतंय, तुम्ही काळजी करू नका. 15 दिवसाची परिस्थिती बघा. आमचं एकच म्हणणं आहे, नेते मंडळी अमेरिकेसारख्या ठिकाणी जाऊन सांगतील की मोदींना पंतप्रधान करा, पण ग्रामीण भागातला ग्रामपंचायतचा ग्रामस्थ हा ह्या गोष्टी ऍपसेट करेल का? तिथली नाराजी तुम्ही दूर करू शकता का दादा? विकास निधी संदर्भात पण दादा नाराज आहे. तुमच्या गावात येतो, तुमच्या गावात येतो, 1-2 मिनिटं थांबा, मला उत्तर देऊ द्या. म्हणाला भाईसाहेब की मी तुमच्या गावात येतो, तुमच्या घराच्या आजूबाजूलाच मी विचारतो. तुम्ही असं म्हणाला
आज तुमच्या गावात येतो. तुम्ही असं म्हणाला की मी जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी व्यक्त काँग्रेसमध्ये तुम्ही आजही राष्ट्रवादी जनता. काँग्रेसमध्येच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जवळपास 1 वर्षापूर्वी फूट पडली. दोन्ही गट वेगळे झाले. त्यावेळी इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे आणि नेते प्रदीप कराडकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आणि अजित पवारांना आम्ही समर्थन देतो हे त्यांनी जाहीर प्रेस घेऊन सांगितलं. तुम्ही असं काहीच न करता तुम्ही थेट तुमचं समर्थन शरद पवारांना दर्शवलं. त्यानंतर निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी कोणाची यावरती शिक्कामोर्तब केला आणि ते अजित पवारांची हे पाठीमागच झालं. तरी देखील तुम्ही राष्ट्रवादी, आता तुम्ही म्हणता की मी राष्ट्रवादी बरोबरच होतो. मग प्रश्न हा येतो की संपूर्ण देश बघतोय की सुप्रिया सुळे विरोधात सुनेत्रा पवार हीच लढत या ठिकाणी होणार आहे, कारण तगडा उमेदवार त्या पद्धतीचा इथं भेटणार नाही. हे सर्व असताना तुम्ही एकीकडे सुप्रिया सुळेंचा प्रचार करता, तिथं त्यांच्या प्रचाराची तुतारी रणशिंग फुंकता आणि आज तुम्ही म्हणता की मला उमेदवार माहित नव्हता आणि आता उमेदवारावर शिक्कामोर्तब झाले मग मी इकडे आलोय. हे सगळं प्रेशरने चाललंय की गोलमाल चाललंय असं म्हणतात? नाही, ह्यात मग मी सांगितलं याच्यामध्ये काही तथ्य नाहीये. उमेदवार राजकारणामध्ये कधी कुठल्या गोष्टी होतील कुणी काही सांगू शकत नाही. जोपर्यंत उमेदवार डिक्लेअर होत नाही तोपर्यंत कोण उमेदवार आहे कुणी सिद्ध हे करू शकत नाही. आणि मी मग सांगितलं की सुनेत्रा वहिनींची उमेदवारी जाहीर केल्यानंतर आम्ही सुनेत्रा वहिनींच्या पाठीमागे अजितदादांच्या हात बळकट करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर ही भूमिका घेतली. मग तुम्ही राष्ट्रवादीमध्ये होतात तर मग ज्यावेळी अजित पवारांकडे राष्ट्रवादीचा शिक्कामोर्तब झाला त्यावेळी मग तुम्ही अजित पवारांबरोबर का नव्हता? सुप्रिया सुळेंच्या प्रचारावर तुम्ही का होता? काही दिवसापूर्वी म्हणाला तर बारामतीची ओळख ही शरदचंद्र पवार आणि खासदार सुप्रिया सुळेंमुळेच आहे. त्याबद्दल आहे ना, लक्षात ठेवा की सर्वांनी आपापल्या परीने काम केलेले. साहेबांचं बी खूप मोठं काम आहे, ताईंचं आहे, दादांचं आहे, नाकारू शकत नाही. हे कसं प्रश्न जरा थोडस मॅच्युरिटी विचारली पाहिजे. मोदींनी 70,000 कोटीचं नाव घेताच चित्र कसं काय बदललंय? 70,000 कोटी सिंचन घोटाळ्याचं नाव घेताच मोदींनी चित्र कसं काय बदललं? 2014 साली देवेंद्र फडणवीसला जाहीर करायचं होतं तर कुणाला विचारून त्याला जाहीर पाठिंबा दिला होता? नाही पाठिंबाचा नाही विषय त्याला. शरद पवारांचे काय राजकीय खेळ असेल त्या विषयी प्रत्येक प्रश्नाला आमचं उत्तर आहे. एवढा प्रश्न होता. तुम्ही लक्षात घ्या. थांबा हे का कसं कुठं तुम्ही किती खोलात जा आम्ही त्याच्याही खोलात गेलो. त्यानंतर हसन मुश्रीफ यांच्या पत्नी म्हणाले आम्हाला गोळ्या घाला. मित्रपक्षाला विश्वासात घेतलं जात नाही. काल नरसिंहपूरला झाला कार्यक्रम. त्यांचे असं म्हणणं आहे की आम्हाला विश्वास घेतलं जात नाही. दोन मित्रपक्ष तुमच्या याच्यामध्ये असणारे RPI बाकीचे तर काय जे कार्यकर्ते ते म्हणजे आम्हाला विश्वास करताना महायुतीचा उमेदवार म्हणतो. हो बरोबर आहे, पण ते म्हणतात आम्हाला विश्वास घेत नाही तुम्ही. हो तुमचा घ्या भाऊ एखादा राहिला. निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार धार्मिक ठिकाणी बैठका किंवा प्रचार करण्यास प्रतिबंध आहे. निवडणूक निर्णयाच्या आयोगाच्या नियमानुसार आज राष्ट्रवादीच्या वतीने इंदापूर तालुक्यात धार्मिक ठिकाणी बैठका घेतल्या जातात. हा आचारसंहितेचा भंग आहे का? हा मंदिरामध्ये जे सभागृह वगैरे बांधलेले असतात बसतात लोक सावलीला. कालच्या असं म्हणा आता एक तर मोठी झाडं राहिली नाहीत. बाहेर करायला आणि उन्हात बसून ऐकावं सोय बघतात. कालच्या सगळ्या बैठका झाल्या मंदिरामध्ये. त्यांनी बोलत असं म्हटलं बारामतीचा उमेदवार आमचा आला काय नाही आला काय त्यांना काय फरक पडत नाही. त्या सभेमध्ये त्यांनी एकदाही सुनेत्रा पवार यांना मतदान करा किंवा हे करा देवेंद्र फडणवीसांच्या सभेमध्ये काय म्हटलं नाही. त्याकडे तुम्ही कसं पाहता? काल हर्षवर्धन पाटलांनी त्यांना सांगायचं तिथं प्रचार करा म्हणून आलेले होते. धनगर समाजाला आरक्षण दिलं नाही. फडणवीस तेव्हा पण आले होते. अजूनही 2014 साली आश्वासन दिलं अजून पूर्ण झालं नाही. समाज म्हणते धनगर समाजाची फसवणूक केली. मग तुम्ही कसं बघता आता कसं एक करणार धनगर समाज? समाजाच्या फसवणूक कोणी काय केलेली नाही. आणि त्या हे सगळे प्रश्न जे आहेत ते कोर्ट कचेरीमध्ये अडकलेले आहेत आरक्षणाचे. एक लक्षात घ्या. समाज आक्रमक आहे ना, भाजपने फसवणूक केली म्हणून. मग तुम्ही कसं त्यांना सामोरं कसं जाणार? कोणी आक्रमक नाही.
तुम्हाला आक्रमकता दिसते. आजच्या पत्रकार परिषदेत उपस्थित सर्व पत्रकार बंधूंचे इथं आल्याबद्दल आमच्याशी वार्तालाप केल्याबद्दल सर्वांचे तसं आभार मानतो. ही पत्रकार परिषद जाहीर करतो. थँक्यू.